नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, BHEL म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांच्या भरती निघालेल्या आहेत. तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पे स्केल, परीक्षा शुल्क आणि लास्ट डेट आणि कुठे आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं हे सर्व आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. तर यामध्ये 2 पोझिशन्ससाठी वॅकन्सी निघालेली आहे. एक आहे इंजिनियर ट्रेनी आणि दुसरी आहे सुपरवायझर ट्रेनी. तर इंजिनियर ट्रेनीमध्ये मेकॅनिकलसाठी टोटल 70, इलेक्ट्रिकलसाठी 25, सिव्हिलसाठी 25, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 20, केमिकलसाठी 5 आणि मेटलर्जीसाठी 5 अशा एकूण इंजिनियर ट्रेनीसाठी 150 जागा आहेत. तर सुपरवायझरसाठी मेकॅनिकल ब्रांचमध्ये 140, इलेक्ट्रिकलमध्ये 55, सिव्हिलमध्ये 35 आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये 20 अशा एकूण 250 आणि टोटल अशा एकूण 400 जागा आहेत. तर शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे इंजिनियर ट्रेनीसाठी त्याचं BE किंवा BTech झालेलं असावे. ते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल किंवा मेटलर्जी ब्रांचमध्ये असावे. आणि डिप्लोमासाठी सुपरवायझर ट्रेनीसाठी 65% इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा तुमचा ॲग्रिगेट आणि त्यामध्ये ब्रांचेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स असावा आणि SC किंवा SC कॅटेगरीसाठी 60%चं ॲग्रिगेट असला तरी चालेल. आणि एज लिमिट ही असेल मित्रांनो 18 ते 27. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर 29 वर्ष असेल आणि यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा असेल. SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची असेल आणि OBCसाठी 3 वर्षे आणि PWBDसाठी 10 वर्षे आणि जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया राहील मित्रांनो. आणि तुम्ही जर मेकॅनिकल रिलेटेड वेगवेगळ्या फील्डमध्ये इंजिनिअरिंग केली असेल, जसे इंडस्ट्रियल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, पॉवर प्लांट, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, थर्मल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, तरी पण तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. तसेच इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा आहे. तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत बघू शकता. याची मी PDF लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि पे स्केल म्हणजेच पगार काय असेल तर इंजिनियर ट्रेनीसाठी 1 वर्षाची ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला 50,000 ते 1,60,000 रुपयेच्या दरम्यान पेमेंट दिला जाईल. नंतर तो 60,000 ते 1,80,000पर्यंत प्रति महिनापर्यंत जाईल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे भत्ते म्हणजे अलाउन्सेससुद्धा लागू होईल, DA, HRA इत्यादी. आणि जवळपास मित्रांनो तुमचा CTC हा 12 लाख पर ॲनम म्हणजे 12 लाख प्रति वर्षाचा असेल. तसेच सुपरवायझर ट्रेनीसाठी 1 वर्ष ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला 32,000 ते 1,00,000 रुपयाचा पेमेंट राहील आणि ट्रेनिंगनंतर 33,500 ते 1,20,000पर्यंत पेमेंट राहील. तसेच वेगवेगळे अलाउन्स तुम्हाला लागू होईल, बेसिक अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, HRA आणि तुमचा जवळपास CTC हा कॉस्ट हा 7.5 लाख रुपये प्रति वर्ष राहील. आणि एक्झाम फी ही जनरल, OBC, EWS कॅन्डिडेटसाठी 1,072 रुपये आणि SC, ST, PWD कॅन्डिडेटसाठी 472 रुपये राहील. ऑनलाईन फॉर्म सबमिशन ही मित्रांनो 1 फेब्रुवारीपासून स्टार्ट होईल आणि लास्ट डेट ही 28 फेब्रुवारी 2025 राहील. आणि एक्झाम डेट ही 11, 12 आणि 13 एप्रिल 2025ला आहे. आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईट careers.bhel.in या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल आणि त्या मार्क्सच्या आधारावर टॉप 1 निवडल्या जाईल प्रत्येकी 5 कॅन्डिडेटमधून त्या तुमच्या ब्रांच आणि कॅटेगरीनुसार.
त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. फायनल मेरिट लिस्ट ही 75% तुमच्या टेस्ट स्कोर आणि 25% हे इंटरव्ह्यूच्या स्कोरवर, त्याच्या आधारावर ही मेरिट लिस्ट तयार होईल. ही इंजिनियर ट्रेनीसाठी सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि सुपरवायझर ट्रेनीसाठी तुमची CBE होईल, कम्प्युटर बेस्ड एक्झाम, आणि त्या मार्क्सच्या आधारावर प्रत्येकी 1:3च्या रेशोच्या आधारावर, म्हणजे टॉप 1 निवडलं जाईल प्रत्येक 3 कॅन्डिडेटमधून कॅटेगरी आणि तुमच्या ब्रांचेसनुसार. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि जे फायनल मेरिट लिस्ट हे जी तयार होणार आहे ही तुमच्या कम्प्युटरच्या बेस्ड एक्झाम CBEच्या स्कोरच्या आधारावर ही फायनल मेरिट लिस्ट तयार होईल. आणि नंतर मेडिकल एक्झाम होईल. आणि तुम्हाला 3 वर्षाचा हा सर्व्हिस बॉन्ड तुम्हाला भरून द्यावा लागेल मित्रांनो. तर ही होती संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नोकरी A to Z ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.